छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा पेच अधिकच गडद झालाय। मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत चाललेली शिवसेना भाजपची बैठक ही निष्फळ ठरली आहे। संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत जागा वाटपावरून कोणताही तोडगा निघू शकला नाही। भाजपला अधिक जागा हव्या आहेत तर शिवसेना समसमान जागा वाटपावर ठाम आहे। या ओढाताणीमुळे आजही युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच युतीचे घोडं नेमकं अडलंय कुठे याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल, नेमक्या जागा वाटपाचा प्रश्न कुठे रखडला? श्यामल, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे दोन्ही नेते सांगतायत, मात्र प्रत्यक्षात बैठक ज्यावेळेस होते त्या बैठकीमध्ये यश काही मिळत नाही। रात्री 1:30 वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांच्या घरी 2 मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी अशांची बैठक झाली। या बैठकीत, ही 7वी बैठक होती, या बैठकीत निर्णय मात्र होऊ शकला नाही। शिवसेनेकडून जागा संदर्भात समसमान मागणी केली जाते, मात्र भाजप असं म्हणतं की आमची ताकद ही प्रत्येक प्रभागामध्ये वाढलेली आहे, त्यामुळे आम्ही जवळपास 55 जागा लढवण्यासाठी तयार आहोत। 55-35 असा एक फॉर्म्युला चर्चेला आलेला आहे, तो प्रत्यक्षात खरा की खोटा अजून नाही। मात्र आपल्याला जी माहिती मिळते सूत्रानुसार की या युतीमध्ये जर दोघांनी एकत्र राहायचं असेल तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाव्यात अशी एक अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे युतीचं घोडं अजून अडलेलं आहे। नेमकं या युतीचा प्रश्न कधी सुटतो हा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता सगळे त्यामुळे या बैठकांनंतर काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माधव, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।